खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपचे नेते सुद्धा पोहोचत आहेत आणि 9 तारखेची तयारी आता सुरू झाली. करू द्या ना. नाकी 9 येतील सरकार चालवताना. ते 9 तारखेला शपथ घेतात का 8 तारखेला घेतात? हा, नाकी 9 येईल सरकार चालवताना. मुळात इंडिया आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार. नीतीश बाबू तो सबके हैं और चंद्रा बाबू भी सबके हैं ना. आज आपके हैं, कल हमारे होंगे. अब देखो, आज ही अग्निवीर को विरोध किया है केसी त्यागी जी ने, जेडीयू ने. मोदी जो जो बातें लाना चाहते थे चुनाव प्रचार में, सभी, चाहे समान नागरिक कानून हो या सबको विरोध किया है. कल ये लोग राम मंदिर को भी विरोध करेंगे. चंद्रा बाबू तो मोदी जी कह रहे थे ना प्रचार में, अगर कांग्रेस और हम लोग सत्ता में आए तो मुसलमानों को रिजर्वेशन देंगे. चंद्रा बाबू तो मुसलमानों के रिजर्वेशन के हक में है. तो आप क्या करो? ऐसे बहुत से मुद्दे हैं जिस पर अभी चर्चा होने बाकी है. मैं बार बार कहता हूं, सरकार बनाने का पहला अधिकार ये लोगों का है. मोदी जी के पास बहुमत नहीं है. भारतीय जनता पार्टी के पास बहुमत नहीं है. मोदी जी कहते थे मैं कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया, बहुमत मुक्त भाजपा. कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी ये हो गया है, करके दिखाया है. फिर भी आप सरकार बनाने जा रहे हो, ये एक लोकतंत्र की विडंबना. बघा, माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला परदेशात 4 हाय कमिशनर पण देणार आहेत. स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, इकडे जे हाय कमिशनर नेमणार आहेत ते शिंदे गटाचेच नेमणार आहेत. बरं, लक्झमबर्ग त्यांनी मागितलेत आम्हाला 4 हाय कमिशनर द्या म्हणून. अजून काय काय मागणार मला माहित नाही. युनो मध्ये मेंबरशिप पण मागतील. चोऱ्या माऱ्या करून निवडून आलेले लोक आहेत. चोरलेला पक्ष, चोरलेलं चिन्ह, चोरलेले विजय अमोल कीर्तिकरांसारखे. हा, आता उरलेले 4-5 खासदार आहेत, त्यांना कुठेतरी हाय कमिशनर वगैरे असे पाठवतील. कॅनडा. फार हुशार लोक आहेत ना हे. फार हुशार लोक आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत. हा, त्याच्यामुळे काही दिवसांनी येईल शिंदे गटाचे 2-3 लोक हे हाय कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली.